नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे. अशा अनेक व्हिडिओज लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचत आहेत आणि लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार तर याचीच उत्कंठा लागलेली आहे. तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आत्ताची महत्त्वाची अपडेट घेणार आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये वितरणाचा GR आता कोणत्याही क्षणी प्रसिद्ध होऊ शकतो. आज दिवसभरामध्ये प्रतीक्षा करा. आज देखील हा GR प्रसिद्ध होऊ शकतो, अन्यथा सोमवारी 8 तारखेनंतर हा GR आहे तो प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. कारण का काल अनेक मंत्रिमंडळ निर्णय झाले. याच्यामध्ये पाहू शकता की नमो किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणासंदर्भातला देखील GR आला. तर आता लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणासंदर्भातला GR कधी येणार याचीच उत्कंठा लागलेली आहे. सगळ्यात जास्तीत जास्त शक्यता आज GR येण्याची आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करा. GR आल्यानंतर मंत्री आदिताई तटकरे त्यांच्या अधिकृत ट्विटरचं पेज आहे त्यावरती घोषणा करतील. जी प्रेस कॉन्फरन्स होईल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना खुश खबर मिळणार आहे. प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आज दिवसभरामध्ये जर GR आला नाही तर सोमवारपासून तुम्हाला GR पाहायला मिळणार आहे. कारण का मध्ये शासकीय सुट्ट्या आहेत, त्यामुळे आज संपूर्ण दिवसभरामध्ये प्रतीक्षा करायची आहे. लवकरच ही गुड न्यूज लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर याच्यामध्ये वाढीव हप्ता मिळणार नाहीये. सध्या तरी 1500 रुपयांचाच हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आणि याबरोबर ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्यातील ज्या लाडक्या बहिणी ऑनबोर्डवरती झालेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींना जून, जुलै आणि ऑगस्ट असा एकत्रित हप्ता मिळणार आहे. परंतु ऑनबोर्ड होणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या फारच कमी आहे. अजून ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची कागदपत्र पडताळणी सुरू आहे. केवळ अंगणवाडी ताई तुमच्याकडे आल्या आणि तुमची कागदपत्र पडताळणी झालेली आहे असं म्हणाल्या तर तुमचा अर्ज व्हेरीफाय झालेला नाहीये. तर लक्षात घ्या, पहिले फिजिकल व्हेरिफिकेशन आहे ते झालेलं आहे. त्याच्यानंतर जे IT विभागामार्फत जे व्हेरिफिकेशन क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी अपात्र लाडक्या बहिणींपैकी जास्त लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरत आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना ऑनबोर्डवरती घेण्याचं काम सुरू आहे. तर सध्या तरी जी संख्या आहे ती खूपच कमी आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अपात्र लाडक्या बहिणींपैकी ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील तर यांना आता ऑगस्टचा हप्ता आहे तो सध्या तरी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण का ऑनबोर्डवरती नाव होण्याची प्रोसेस अजून सुरू झाली नाही. अगदी रेअरली लाडक्या बहिणी आहेत त्या पात्र ठरलेल्या आहेत, परंतु त्यांचं नाव अजून ऑनबोर्डवरती झालेलं नाही. त्यामुळे लक्षात घ्या, त्यांना मागील हप्त्यांसहित चालू महिन्याचा हप्ता सप्टेंबरला मिळण्याची शक्यता आहे. पण लक्षात घ्या, मंत्री आदिताई तटकरे या संदर्भात आता ज्या 2 ते 3 दिवसांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये जी प्रेस कॉन्फरन्स घेतील त्याच्यामध्ये त्या स्पष्ट वक्तव्य करतील की अपात्र लाडक्या बहिणींपैकी किती लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत, आम्ही यांचं नाव ऑनबोर्डवरती करत आहोत आणि त्यांना हप्ते वितरण सुरू करण्यात येत आहे अशी त्यांची घोषणा होईल. आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जे मागील हप्ते असेल किंवा चालू महिन्याचे हप्ते असतील ते मिळणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना अजून हप्ते वितरण सुरू झालेले आहे. चुकीचे मेसेज देणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यामुळे अशा मेसेजपासून तुम्हाला सावध राहायचं आहे. लवकरच मंत्री आदिताई तटकरे या संदर्भात घोषणा करतील आणि तुमची प्रतीक्षा संपणार आहे. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. हप्ते वितरणाची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.